काय रे सुमे गपचूप लगीन करते हा? मामीसला नाही बोलवला, मामासला नाही बोलवला कला हा? तुझा बाबू काय, बाबूला जोडी होत ना नाही बघायला नाही पोऱ्याला. अरे कविता पाटील ब्लॉग कुठे काय बोलतो. शुभम तेरा ख्वाहिश मैंने पूरा किया, गाँव जाएगा तो मेरे लिए क्या लेके आने का है? नींबू नहीं चाहिए. अरे बापरे धन्यवाद धन्यवाद. कुठली आहे तू, काय नाव तुझं? ध्रुवी. चला आपल्या फॅमिली मेंबरचं नाव आहे, छोटी फॅमिली मेंबर आहे आपली ध्रुवी नावाची. कुठली आहे तू? पूर्णाची. अरे बाबा इकडे आपली मोठी फॅमिली मेंबर आले दर्शना. देवेंद्र चारकोल शर्मा तुला मग हा ग पार्टनर आहे का? हा मंडळी आता घेतल्यात मस्त भाकऱ्या बनवायला. आज आपल्याला भरपूर ऑर्डर आहे. आईसाठी मस्त पेढे घ्यायला लावलेत, माझ्या आईला पेढे जाम आवडतात ना म्हणून. हा कुठून आलात तुम्ही? पनवेलवरून आल्यात. मग आता पुन्हा जाणार घरी? अच्छा मग काही खाल्लं का, जेवण वगैरे आणलेलं का? चला आता आपण मंदिरात आलो मंडळी, वेताल देवाच्या दर्शनाला. ए म्हणाली इथं बघ ब्लॉग मध्ये काय बोलतो, व्हायरल करू डायरेक्ट कुठ परत. चला आता आपला नंबर लागल मंडळी मस्त. मग दर्शनाला हो ना चालू आहे. हॅलो हो आमच्या जत्रेला आले इकडे बघ. परी लगेच तिकडे तोडून गेला. आमच्या जत्रेला आलेस का? हा नाही जत्रेला आले. परी का एवढी बारीक झाले? कुठले वाटत पक्की. चला आता मंदिरामध्ये जाम गर्दी होईल. आता ज्यूस पिऊन घ्यावं बरं, दर्शन झालंय तर. या बघा माझी सासूबाई
मंडळी नंदाशी बिंदाशी जत्रेला आल्या तेवढा पाया पडायला बऱ्या आहेत ना. इकडं बघा ताईचा डायरेक्ट बकरा घेऊन झाल्या दिवसा. हे बघा हे बाबू इकडे बघ बाबू. ताई बऱ्या आहेत ना. काय रे सुमे गपचूप लगीन करते हा. मामीसला नाही बोलवला मामासला नाही बोलवला कला हा. 2 दिवसात लगीन झाल्यावर हा का डायरेक्ट पार्शाला बोलवशील पोरांचे. ही बघा आमची सुनबाई सुनबाई आमची. आमची सुनबाई इथं मंदिरामध्ये बाहेर पडते लग्नाला नाही बोलवलं तर. चला आमची नंदच बघा इथल्या घेवायला डायरेक्ट माहेर. एक नात्यान माझी नंदस एक नात्यान माझ्या बहिणीची सासूबाई 2 नाती आहेत नाही का आपली. चला मंडळी आता चूल पेटवले आणि चुलीवर मस्त पातेला ठेवलं आहे कारण का आपल्याला डाळ मुंडी बनवायच्या चुलीवरती. कारण की रीनासना खायची होती त्याच्यामुळे. आणि ही मुंडी केवणी दिव्यावरून घेऊन आली आहे मी तिकडनंच भाजून तोडून वगैरे आणली कारण की आपल्याला टाईम नाही आता. कारण का आज जत्रा असल्यामुळे भाकरींच्या ऑर्डर्स खूप आहेत त्याच्यामुळे. ओके चलो भरलेली मुंडी आहे. भेजा पण मस्त आपण फ्राय करणार आहोत. चला मंडळी आता इथे मस्त मुंडी बनवायला. मुंडी स्पेशल डाळ मुंडी स्पेशल. ओके चुलीवरची डाळ मुंडी. दाखवा आपला टोप काय बसत नाही चुलीवर. चला मंडळी हे बघा आता मस्त मुंडी आदवले आणि मुंडी थोडी शिजली ना का त्याच्यामध्ये मस्त चणा डाळ आपण टाकणार आहोत. चणा डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवले खाली आणि आत्ता उन्हावण्याला पाणी ठेवतोय कारण का आज आपल्याला एक 1.25-200 भाकरींची ऑर्डर आहे. कारण का आमच्या कोपरगावाची जत्रा आहे ना आज. तर गावातल्या पण भरपूर ऑर्डर्स आहेत आणि आपल्याला एक टेमगरला पण 100 भाकरी द्यायच्या आहेत संध्याकाळी. त्याच्यामुळे अशा म्हणजे टोटल 200पर्यंत भाकरी आज आपल्या जाणार आहेत. ओके रोज भाकरींच्या ऑर्डर्स करून अक्षरशः दमलो आहे. पण आता काय करायचं 18 तारखेपर्यंतच लग्नाची तारीख आहे मेच्या. त्याच्यानंतर लग्न नाही येत कारण की मग अधिक मास सुरू होईल म्हणून. ओके अजून आपल्याला आहेत 1-2-3 ऑर्डर्स त्या कंप्लीट करून मग आपण निवांत होणार आहोत. आणि आज कोपरगावची जत्रा ना तर भाकऱ्या पटापट कंप्लीट करू आणि संध्याकाळी जाऊ जत्रेमध्ये एन्जॉय करायला. तर रीना पण आले. रीनाने या किचन नाही बाहेरची गॅलरी धुवायला घेतली. ती सांगते मी जरा क्लिनिंग करते तू तोपर्यंत उन्हाळ्याला उकड बिकड काढ बोलते पिठाची. रीना असली ना मग काय टेन्शन नाही. रीना म्हणजे एकदम आपला दाया बाया हतकं बोलतात तो प्रकार आहे रीना. म्हणजे ती असली ना तर घाबरायची किंवा चिंता करायची काही गरज नाही. ती सगळा हँडल करते. सगळा किचनपासून लादी पुसण्यापासून सगळा भाकऱ्या बिकऱ्या सगळं. म्हणजे ते बोलतात नाही का असं एखादा माणूस बोलतो नाही का मेरा दाया हात आहे मेरा बाया डावा हात उजवा हात. तसा रीना प्रकार आहे तो माझा एकदम भारी. म्हणजे बिनधास्त आपण तिच्यावर सगळं सोपून जाऊ शकतो कुठेही. ओके चला आता असं जास्त बोलत नाही बसत नाही तर तिकडनं ती गॅलरी पुसता परत इकडे येईल ना माझ्यावरती ओरडर का तू टाईमपास करते म्हणून. ती सांगते लवकर भाकऱ्या आवरून संध्याकाळी जत्रेमध्ये जायचं फिरायला पाल्याम बसायचं बोलते परत. तर चला संध्याकाळी तुम्हाला मस्त जत्रेमध्ये एन्जॉय करताना पण बघायला भेटेल. तर आता सगळ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि मला खूप जास्त घाम आले कारण की आपल्या इथे पर्लीमध्ये ना जिथं आपली चूळ आहे तिथं सगळीकडे पत्र आहेत त्याच्यामुळं. ओके चलो आता या साईडला उन्हावण्याला पाणी ठेवते. आता या बाजूला मुंडीचा टोप ठेवला आहे कारण का याच्यावर या चुलिंब्यावर तो टोप एकदम परफेक्ट बसतो त्याच्यामुळे. ओके चला आता इथं ना मंडळी मस्त भेजा फ्राय करायला लावला आहे. हे बघा मस्त भेजा शिजायला ठेवला आहे आता भेजा फ्राय. आणि ते लक्की सोडूसाठी पाय शिजायला लावले. हे बघा ते इथं मंडळी डाळ मुंडी आपली शिजते. डाळ टाकली आता कारण की मुंडी ना एक मस्त शिजली आता थोडीशी बाकी आहे म्हणून डाळ टाकली आता याच्यामध्ये लगेच. ओके एक 10 ते 15 मिनटं अजून आपण शिजू म्हणजे आपली डाळ मुंडी मग रेडी होईल. आता वाटण बिटण सगळं टाकून झालं आहे. आणि आता या बाजूला उकड काढायला पाणी ठेवलं आहे. आता तो पण उकळायला सुरुवात झाली. ओके हे बघा आता उकड काढून घेते लगेच. ए मुंडी का बुद्धि क्या बोलते हैं इसको भेजा बस कर मत दे तेरे को दे रही हूँ उसको नहीं दे रही हूँ सबको आने भी चाहिए हो. चीनू बुलाओ
वीडियो बना रहे बनना भेजा पप्पाला तुला जे आवडतं ते भेजा चिन्ह लगेच दिमाग है हाँ दिमाग खाने से दिमाग आएगा झाला झाला आपण पण डाळ कशी पाणी घेसून घेते ना डाळ पाणी लागतंय ना तर घे चिंगे तुझं चला मंडळी आता जावाला मस्त ढाल मुंडी शुभम तेरा ख्वाहिश मैंने पूरा किया गांव जाएगा तो मेरे लिए क्या लेके आने का है नींबू नहीं चाहिए नींबू क्या करेगी मेरे आंगन में खुद नींबू फराए थे तेरे गांव का फनस लेके आने का है बहुत 10-15 किलो का होगा वो लेके आने का है फनस अच्छा है मैं नहीं जा रहा हूँ ये जा रहा है हाँ तो मम्मी को ही बोल रही हूँ मैं जो गांव जाएगा वो लेके आएगा फनस पेड़े खुदवाए थे। हाँ नहीं 10-15 किलो का एक मिलेगा तो भी बस काम हो जाएगा उससे चला आता सगळी जेवायला बसल्या मस्त मुंडीवरती ताव मारतात सगळी जण मुंडी भेजा फ्राय शुभमची इच्छा झालेली डाळ मुंडी खायची तर आज बनवली या आता तुम्ही पण जेवायला मस्त मंडळी आता घेतल्यात मस्त भाकऱ्या बनवायला आज आपल्याला भरपूर ऑर्डर आहे भाकरींची कारण का आज आमच्या कोपरगावची जत्रा आहे तुम्हाला तर माहितीच त्याच्यामुळे आणि 3 वाजता भाकऱ्या करायला घेतल्यानंतर आणि 200च्या वर भाकऱ्या आहेत आपल्या 200-250 भाकऱ्या आहेत ओके रीना तुझ्या अजून भाकऱ्याची ऑर्डर घ्यायची ना अजून घ्यायची बनाने में जाम मजे थे असं काही तो मालूम नहीं था ना मेरे को सामने वाला बोला ऐसे मैंने किया था 10, 11, 12, 13, 14 मिक्स करेंगे 18, 19, 20, 22 दे मेरे मोबाइल चला सगळ्यांना कामाला लावले आज सब लोग को काम पे लगा दिए है मंडळी आता आपल्या इथे ऑर्डरच्या भाकरी एवढ्या कंप्लीट झालेल्या आहेत सगळ्यांच्या आता ज्या ज्या काही भाकरी आहेत ते पॅकिंग केल्यात आणि तिकडच्या त्या 100 भाकरी आहेत त्या आपल्याला टेमघर गावात द्यायच्या आहेत त्या पण रेडी झाल्यात आता मोनिश उठला की मग त्या भाकऱ्या घेऊन जाईल आणि या गावातल्या अजून आपल्याला भरपूर भाकऱ्या बनवायच्या आहेत आता उकड काढायला पाणी अजून तिथे ठेवलेलं आहे ओके आणि 3 वाजता आम्ही भाकऱ्या बनवायला म्हणजे शेकवायला सुरू केलेलं आहे 3 वाजता बरोबर आणि 5 वाजेपर्यंत आमच्या एवढ्या भाकऱ्या झालेल्या आहेत भरपूर भाकऱ्या झाल्यात ओके आणि अजून भरपूर बनवायच्या आहेत आता उकड काढायला पाणी ठेवलं आहे हो चलो मंडळी इकडं बघा चिन्मय गेलेला पालखीमध्ये वाटतं जाम डान्स करून आले इकडे बघ हां बरंच गुलाल बिला उडवले जाम नसला का तू दरवर्षी नाचतं ना पालखीला शुभम तुम्ही पण जायला पाहिजे होतं तू काय पबजी खेळत होती मेरे नसीब में भाकरी था ना सही बात बोला तू सही बात बोलला भाऊ भाकरी देऊन आला कधीच झालं जाम एन्जॉय केला का मैं तो काम करने गया चला मला यावर्षी पालखीला नाही जायला भेटलं तर माझ्या वाट्याचं चिन्मय माझ्या वाट्याचं नाचून आलास का नाही आलास मंडळी आता सगळं आवरलं आहे आणि आता रात्रीचे 9 वाजल्यात बरोबर आणि आता आम्ही चाललो आहे जत्रेमध्ये आमच्या गावातल्या ओके बघूयात आता गावामध्ये जत्रा कशी भरली ती ओके रीना मी चिन्मय शुभम आम्ही चाललो आहे मोनिश पण गेला आहे वाटतं मोनिश कधीच गेला आहे तर हे प्लॅनपूर आहे ते येतील आता घरी जेवण वगैरे म्हणजे बनवलं आहे आणि चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे मस्त चिकन 65 बनवायचं आहे चिकन पकोडा तर आता सगळं मॅरिनेशन करून ठेवलं आहे त्याचं बरं जत्रेतून येईपर्यंत मस्त मिक्स होईल सगळं रीनाची तयारी चालू आहे पक्का मालूम दे किसको लकी गो क्यू लकी चला मंडळी जाऊया तर जत्रेमध्ये तर रीना आली ना तर रीना तर जाम लोका फिरते लकीवरती लकी कसं तिच्या जवळ येते आणि हातपी चाटत बसते तिला ते आवडत नाही चल बाबू बरा आहेस ना देवेंद्र चारकोल शोरमा तुला पण ग हा का पार्टनर आहे का हा हे बघा मस्त कसं शोरमा बनवतोय आमचा पोऱ्या आगरी ब्रँड आहे आगरी ब्रँड मजा का बाबू मजा नाही कमाव कमाव आज जाम धंदा होईल तुझा कमाव बघा आमच्या जाऊबाई जत्रम फिरायला आल्या दीदी बरी आहे ना चला
ये काय होतं चिराग हे हॅपी जत्रा ए मोनिका गया असू तुझे मंडळी. आमच्या कोपरगावची जत्रा लागले. हे बघा आमच्या कोपरगावची जत्रा या वर्षी तुम्हाला पालखी मिस झाली तरी पण हा जत्रामध्ये आमच्या बोरा आल्या वाढलेली. कोणाला लागत असेल तर सांगा जेवून ठेवतो तुमच्यासाठी. पण तुमच्यासाठी बोरा घेता घेता ब्लॉग येईल जाम 2-3 दिवसांनी लेट त्याच्यामुळे बोरा बिरा सगळा उठून घेतले त्यावर. चला चला आता आम्ही दोघे जणी मस्त जत्रा गेल्या. पोरा काय गेली तो माहिती टाकून आम्हाला घरी ना पोरा म्हणजे पळून टाकून आम्हाला. इकडे बघा आपल्या जत्रून कोण आले भाऊ बाबा कौशल मी तुम्हाला दाखवतो लक्ष नाही. हे बघा आपल्या आत्यांचा मुलगा आणि त्यांची सुनबाई जत्रेमध्ये आल्यान बरे आहेत ना मस्त. चला आता घरा आल्यानंतर काय काय खरेदी करायला लावले जत्रा. दोघा जण आल्यात दोघा जण हा काय पाय पडून चल चला भाऊ. काय झाला अरे बापरे धन्यवाद धन्यवाद. कुठली आहे तू काय नाव तुझं ध्रुवी. चला आपल्या फॅमिली मेंबरचं नाव आहे छोटी फॅमिली मेंबर आहे आपली ध्रुवी नावाची. कुठली आहे तू पूर्णाची. अरे बाबा इकडे आपली मोठी फॅमिली मेंबर आले दर्शना घेतला ग दर्शना काय खरेदी केला तर सांग पहिले जत्रांच्या आपली जत्रा काही भरली पण नाही ना. हो ना काही येईल आणि जत्रा मग जत्रा मस्त रीना मस्त. रिपीट अरे तब्येत कमी होली नको तुझा बाबू काय बाबूला जेवढे होत ना नाही बघायला नाही पोऱ्याला. अरे बाबू कविता पाटील ब्लॉग कुठे काय बोलतो तो पालखी माझ्या पोऱ्याने बनवलेला व्हिडिओ मी भाकरी पुजत होतो. मग येवायचं ना तरी कुठे टाइम भेटले ना जामच ऑर्डर येऊ द्या ना म्हणून. बरी आहे ना बाबूला मोठ्या आडायचं ना बरोबर जत्रण फिरून गेले हा काय बरी आहे ना तू. चल बाय. चला रीना आता भाकरी पलटी करायचा उलटी बघते. तू ही भाकरी पलटी करते ना तू ही चेक कर गेलेले. मजबूत होगा वही ले टूट ना जाए. चला पलट ना बघते है बराबर ले बताओ उसको कितने का पूछ ये पतला देता ना सही देता है. ले अजून नाही पाहिजे अजून नको. बरोबर नाही चूक झाला एकदम. इस पे नाम लिखवाने के लिए आया हो अभी चावल पे नाम लोगों तो कितने का देते हैं कैसे चावल पे नाम निकालते हैं लोग. चावल पे नाम लिखा चला रीना आता शॉपिंग करते आईस्क्रीम खाता खाता एकदम एक वस्तू चॉईस करून घेते. उलटा पलटा सलटा करून बघते रीना. इधर देख लक्की को नहाने के लिए स्विमिंग पूल लेते हैं ना लक्की के लिए. बरी है ना नहाएगा दिन भर उठेगा भी नहीं उसमें से. हे बघा मस्त आहे लक्कीसाठी आपल्या स्विमिंग पूल लक्की सोनूसाठी. वाह भारी है ना. अगर इसमें बिठाएंगे ना दिन भर नहीं निकलेगा उसमें से. उसमें इतना वो भी रख देगा. हे बघा मस्त गजरे आहेत बघा आईसाठी. बरं एक गजरा घेऊन जाऊ आता जत्रेतून आलोय तर. आईला माझ्या गजरा खूप जास्त आवडतो ना म्हणून.
चालू की आहे ना. नाही, ते गजरे घ्यायला लागले तर आईसाठी ते पण दाखवू. हे बघा आईसाठी मस्त पेढे घ्यायला लावलेत. माझ्या आईला पेढे जाम आवडतात ना म्हणून. दादा हे घेऊन दे ना. हे दे दोन. दोन हो ना? खुश हो जाएगी. मैं 14 तारीख को जा रही हूँ ना घर पे. आई को गिफ्ट दे दूँगी. दे पैसे आता. पैसा दे. मंडळी कॅशियर आपल्या इकडे आहे. कॅशियर आपला पैसे काढून देते लगेच सामान घेतल्याबरोबर. काय करणार बघा घरी चाललो. हा कुठून आलात तुम्ही? पनवेलवरून आल्यात. मग आता पुन्हा जाणार घरी. अच्छा मग काही खाल्लं का? जेवण वगैरे आणलेलं का? अरे दे ना. हो देंगे ना छुट्टा. बहनी बोलते छुट्टा नहीं है. दे उनको देंगे हो. मग सकाळपासून काय जेवण वगैरे काहीच नाही. काय करा पोटासाठी माणसाला करावं लागतंय. बापा इकडे बघा. हा कोपरची जत्रा आपली. आमची नाही आपली. रीना जत्रेच्या घरात जाता मार खालोटे माझं जत्रेलाच. तेरा पिटाई होगा अच्छे से जत्रे में ही.